हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, खूप दिवस झाले व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही, कारण आता संक्रांतीच्या पण भरपूर साऱ्या ऑर्डर्स आहेत. तर त्यामुळे म्हटलं की आज थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं आपलं जे काही आहे ते ऑर्डर्स वगैरे, पॅकिंगचं वगैरे, थोडेसे फोटो वगैरे, काय काय ऑर्डर आलेले होते ते थोडेसे शेअर करते. सुरुवातीलाच तुम्हाला स्वामींचा जो आहे तो फोटो मी दाखवलेला आहे, तुम्ही बघितला असेल. आणि त्यामध्ये बघा, आपल्याकडे आता सध्या ट्रेसिंग पेपर वगैरे सगळे अवेलेबल आहेत. तुम्हाला जे हवे ते आपण बनवूनसुद्धा देतो. हे बघा, आता कॉर्नर पीस हा सुद्धा खूप सुंदर झालेला आहे. असे भरपूर आपण बनवूनसुद्धा दिलेले आहेत. आता आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे की थोडंसं म्हटलं की तुम्हाला आता मोटिवेशन तरी, आता मी प्रत्येक व्हिडिओमधून मोटिवेशन तर करतच असते तुमचं, की प्रत्येक महिलांनी काहीतरी व्यवसाय करावा किंवा थोडं तरी आपलं काहीतरी करत राहावं, म्हणजे आपल्यालासुद्धा डोक्याला थोडंसं एक शांतता राहतं, डोकंसुद्धा शांत राहतं आणि चिडचिडपणा कमी होतो. का कमी होतो चिडचिडपणा? तर आपल्याही हातात थोडे 4 पैसे येतात, आपल्यालाही आपल्या मनासारखं जीवन जगता येतं. त्यासाठी प्रत्येकाने काहीतरी करत राहायला हवं. प्रत्येक महिलेनं काहीतरी करत राहायला हवं, आपापल्या पायावर स्वतःच्या उभा राहायला हवं. जेणेकरून मला काय वाटतं, प्रत्येक वेळेला आपण समोरच्या व्यक्तीकडं हात पसरायला नको आहे. आता हात पसरायला म्हणण्यापेक्षा आता बऱ्याच ताईंना वाटेल की त्याला काय असते, आपले हे नवरा वगैरे असतात त्यांच्याकडंच राहत पसरेल. होय बाबा, हात पसरायला नवरा वगैरे असतो, मान्य आहे मला. पण तरी पण अजूनही आपण स्वतः ज्या वेळेला आपण 10 रुपये जरी कमवतो, स्वतः कमाई करतो, त्यावेळेला त्याचा आनंद किती असतो हे ज्या महिला बनवतात, काहीतरी करतात त्यांना विचारा. आणि ज्यांना प्रत्येक वेळेला, आता काही महिलांना सहजासहजी पैसे मिळतात. मागण्याच्या अगोदर काही जणांना मिळतात, काही जणांना मागितल्यावर सुद्धा लगेच मिळतात. परंतु ज्यांना 2-3 वेळेला मागावे लागतात, त्यावेळेला नंतर त्यांचं बघा तुम्ही कसं असतं. तर त्यापेक्षा आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे. तर हे बघा, 2025चं झालं, आता गेलेलं गेलं. तर आता हे पुढचं वर्ष आलं आहे ना 2026चं. तर या 2026मध्ये सुरुवात चांगली करा. प्रत्येकीनं काहीतरी बिझनेस करा. आता मला तर वाटते सिजनेबल बिझनेस जर केला तर आपण आणखीनही आपली ग्रोथ व्हायला थोडंसं फास्ट ग्रोथ होईल आपली. तर आता बघा, सिजनेबल बिझनेसमध्ये म्हणजे प्रत्येक सण जसा असतो, सणाला जे काही बनतं तर ते आपण बनवू शकतो आणि सेल करू शकतो. तर यामध्ये भरपूर बिझनेस येतात. तर आता मी सुद्धा बघा खूप काही करते, जे माझे डेली व्हिडिओज बघतात तर त्यांना माहिती आहे की काय काय आपण बनवतो, काय काय करतो. यामध्ये सुद्धा दाखवते. आता रांगोळी आहे, हलव्याचे दागिने आहेत. तर आता सुरुवातीला सुद्धा सांगते मी, आपण सुरुवात रांगोळीपासून केली, मग हळूहळू आपल्याला इन्क्वायरी उलनसाठी वगैरे आली, उलनसुद्धा आपण आणली. त्याच्यानंतर परत ग्लूगन, ग्लू स्टिक, हळूहळू मॅटसाठी, म्हणजे आता जे आपण बेससाठी वापरतो रेक्झिन, त्यासाठी सुद्धा एन्क्वायरी आली. मग म्हटलं की चला, घरी बसून आपण ज्या ताईंना अवेलेबल करून देऊ शकतो त्यांनासुद्धा हे वेळेमध्ये आणि घरी बसून त्यांना अवेलेबल होईल आणि आपल्यालासुद्धा 4 पैसे मिळतील त्यातून. आणि हे बघा, शेवटी 4 पैसे मिळाल्याशिवाय कुणीही कुठलाही बिझनेस करत नसतं. तसंच माझंही झालं की मलासुद्धा थोडे 4 पैसे मिळायला लागले, म्हणून थोडीशी जास्त करावी लागली मला, असं आहे. आणि प्रत्येकीनं थोडीशी मेहनत केल्यावर मेहनतीचं फळ तर शेवटी मिळणारच आहे आपल्याला. त्यामुळं म्हणते की सुरुवात करा. आणि हे बघा, तुम्ही म्हणत असाल की आता हे ताई किती सुंदर बनवत आहेत, डिझाईन वगैरे किती सुंदर बनवत आहेत, मला जमेल का? तर असं काही नसतं. हा विचार तुम्ही अगोदर डोक्यातनं काढून टाका की मला जमेल का? तुम्ही सुरुवात करा. सुरुवात केल्याच्या नंतर सगळ्यांनाच जमतं. माझं सांगायचं म्हटलं तर बघा, मी सुरुवातीला मला यातलं तर काही शून्य नॉलेज होतं. मी कसलाही क्लास केलेला नाही. आता तुम्ही म्हणाल की ताई, क्लास न करता तुम्ही एवढं परफेक्ट कसं डिझाईन वगैरे बनवता? हे बघा, आवड असली की आपोआप सवड मिळते. तशातला भाग आहे की ज्या वेळेला आपल्याला आवडतं आणि आपण ज्या वेळेला त्यात करायला लागतो तर त्यामध्ये परफेक्शन हे हळूहळू येतच जातं. मी सुद्धा सुरुवातीला 1-2 व्हिडिओ बघितले, मला हे रांगोळ्या आवडल्या. मग मनात विचार आला की चला, आपण घरच्यांसाठी घरी आपल्या घरी बनवूया. मग 1-2 रांगोळी ज्यावेळेला मी थोडंसं साहित्य आणून बनवलं, त्यावेळेला मला पण छान वाटलं, हे आवडलं, म्हणून मग मी डबल आणखी रांगोळ्या बनवल्या. आणि हळूहळू मग यूट्यूबवरती अपलोड केल्याच्यानंतर, पूर्ण इन्क्वायरी आल्याच्यानंतर मग आणखीन त्याच्यामध्ये ग्रोथ होत गेली आणि परफेक्शन
येत गेलं मला. वेगवेगळ्या डिझाईनी काढत गेली मी. आणि खरं सांगायचं म्हणजे याचं श्रेय जे मी बनवलं आहे, केलं आहे, शिकलं याचं श्रेय सगळं तुमच्या सगळ्या मैत्रिणींनासुद्धा आहे बरं का. का? तर ज्यावेळेला तुमच्याकडून इन्क्वायरी आली, मला तुमच्याकडून डिझाईनी मागण्यात आल्या, त्यावेळेला मी नवीन डिझाईनी बनवत गेले. म्हणूनच म्हणते की तुमचंसुद्धा श्रेय यामध्ये खूप आहे. मला प्रोत्साहन केलं तुम्ही, म्हणून मी पण इथपर्यंत पोहोचले. तुम्हालाही सुद्धा कुणीतरी असंच प्रोत्साहन करेल, तुम्हीसुद्धा सुरुवात करा. बघा आता संक्रांतीच्या सुद्धा खूप साऱ्या ऑर्डर्स आलेले होते, त्यामुळे सुद्धा मी व्हिडिओ टाकायला थोडासा वेळ झालेला आहे यावेळेला. आणि आता हलव्याचे दागिनेसुद्धा बघा, हळूहळू हलव्याचे दागिनेसुद्धा जशा ऑर्डर येतील तशा बनवून देते. आणि रांगोळींच्यासुद्धा ऑर्डर्स येतात. त्यात आणखी माझं ब्लाऊजचं तर स्टिचिंगचं काम आहेच. मग तेच सुरू असतं. तसंच तुम्हीही करा. हळूहळू तुम्हालाही त्यामध्ये वाढ होईल. हेच सांगण्याचा उद्देश आहे की सगळ्यांनी करावं आणि तुम्हीही सुरुवात करावी. वेळ घालवू नका कसलाही. आणि तुम्हाला जर साहित्य वगैरे लागत असेल काही, तर साहित्य तर आपल्याकडं मिळूनच जातं. आणि जर तुमच्या आजूबाजूला शेजारी वगैरे तुमच्याकडे दुकानं असतील, तुम्हाला तिकडे कमीने मिळत असेल तर तुम्ही तिकडे नक्कीच घ्या. जर तुम्हाला तिकडे मिळत नसेल किंवा तिकडे महाग मिळत असेल, बऱ्याच ठिकाणी महागही मिळतं आणि बऱ्याच ठिकाणी मिळतही नाही, त्यावेळेला आपल्याकडं तर अवेलेबल आहेच. सगळं किटसुद्धा आहे आणि सगळं सेपरेटसुद्धा आहे. बघू शकता किती सुंदर हलव्याच्या दागिन्यांचा हा सेट झालेला आहे. आणि इतका अर्जंटमध्ये हा सेट बनवून दिला होता. आणि त्या जी काही क्लायंट होता आपलं समोरचं, त्यांनासुद्धा खूप हे आवडलं आणि त्यांनी फोटो वगैरे आपल्याला दिलेले आहेत. मला वाटते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये फोटो त्यांचासुद्धा सगळं वेअर केलेलं टाकलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण सिजनेबल बिझनेस करू शकता तुम्हीसुद्धा सगळ्याजणी. मग फक्त काय आहे आता, तयारी पाहिजे मनाची माणसाची. आता मी कसल्याही हलव्याच्या दागिन्यांचा सुद्धा माझा क्लास झालेला नाही, कुठलाच क्लास झालेला नाही. फक्त व्हिडिओ बघून मी हे तयार केलेलं आहे सगळं. रांगोळ्यांचं सुद्धा तुम्ही म्हणाल की आता ते क्लास न करता एवढं कुठे येतं, तर येतं. फक्त मनाची तयारी असलं की. आणि व्हिडिओ हे पूर्ण कुठलेही व्हिडिओ आता आपल्याला मनात आहे ना हे करायचं आहे, तर तो व्हिडिओ जर घेतला तर आपण पूर्ण व्यवस्थित मन लावून बघायचा. म्हणजे ती गोष्ट आपल्याला करायला येणार नाही असं शक्यच नाही. तर ही बघा सप्तपदी आहे. आता लग्नसराईमुळे आपण सप्तपदीसुद्धा सुरू केले. ट्रेसिंग आहेत आणि बनवून सुद्धा देतोय. तर त्यामुळेच म्हणते की तुम्ही वेळ कसलाही घालवू नका. त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. थोडंसं तुम्हाला मोटिवेशन जरी मिळालेलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक न करता अजिबात जायचं नाही. लाईक करायचं आणि मलासुद्धा मोटिवेट करायचं आहे. तुम्ही मला मोटिवेट कसं करायचं आहे तर खाली कमेंट करायचे. आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मलासुद्धा आणखीन मोटिवेट करा आणि प्रोत्साहन द्या. आणखीन तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर मैत्रिणींनो चला बघा, तर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर येऊन जाईल. आणि या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तुमच्या वेळ काढून. तर चला तर मग भेटूयात. धन्यवाद.